नमस्कार. मी रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालय, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, बंधू भगिनी, प्रशासकीय सेवक व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व परिसरातील सर्व नागरिक यांचे मी ठाणा विभागाच्या वतीने व महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 19 जून पासून या वेबिनारचे आयोजन 6व्या इंटरनॅशनल योगा दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये जिमखाना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. आज या वेबिनारचा 3रा दिवस आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, समारोपाचा दिवस आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रमुख वक्ते आपल्याच महाविद्यालयातील केमिस्ट्री विभागाचे प्राध्यापक धनाजी खोत सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. धनाजी खोत सर हे एक योगाचे गव्हर्नमेंट ट्रेनर आहेत. कोविड-19 मुळे आपल्याला योगा ॲट होम अँड योगा विथ फॅमिली या थीम नुसार आज आपण घरामधूनच योगाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी होत आहोत. सरांचे मी महाविद्यालयाच्या वतीने जिमखाना विभागाच्या वतीने सहर्ष स्वागत करते. हा जो वेबिनार आहे तो जिमखाना विभाग, NSS, NCC यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे. या कार्यशाळेकरिता उपस्थित सर्वांचे जिमखाना विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे सहर्ष स्वागत करते आणि प्राध्यापक धनाजी खोत सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रात्यक्षिकाद्वारे सर्वांना मार्गदर्शन. धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या या वेबिनारच्या निमित्तानं आपणास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे रिसोर्स पर्सन प्राध्यापक धनाजी पाटील सर यांना विनंती करतो, माफ करा, प्राध्यापक धनाजी खोत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या वेबिनारच्या माध्यमातून सर्वांना योगाच्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे. सन्माननीय प्राध्यापक धनाजी खोत सर. थँक्यू सर. गुड मॉर्निंग. योग दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 2 दिवसापासून आपण प्रात्यक्षिक करत आहोत. आज खूप सुंदररित्या आपण प्रात्यक्षिक करूया विथ फुल एन्थुसियाझम अँड विथ बिग स्माइल ऑन आवर फेस. ठीक आहे. तर आज आपण सुरुवात करताना एका प्रार्थनेनं सुरुवात करूया. तर सर्वांनी डोळे बंद करूया नमस्कार स्थितीमध्ये आणि प्रार्थना करूया. माझ्या पाठोपाठ म्हणू शकता तुम्ही. ओ संगतत्वं संवदत्वं संभो मनानामसि जानता देवाभागं यथा पूर्वे सज्जनानां उपासते. सावकाश डोळे उघडूया. तर या प्रार्थनेचा अर्थ काय आहे? हम सभी प्रेम से मिलकर रहे, प्रेम से मिलकर आगे बढ़े, सभी ज्ञानी बने जीवन में और हमारे पूर्वजों के प्रति जो हमारे कर्तव्य है उनका पालन करें. तो आपण सुरुवात करूया योगासाठी. लेट्स ऑल स्टँड अप फ्रंट ऑफ युअर मॅट. सुंदरसा आळस देऊया परत आज एकदा. आता 100% देऊया आळस. शरीरामधला पूर्ण आळस बाहेर काढूया. 100%. ओके, व्हेरी गुड. लेट्स स्टार्ट वॉकिंग. चालायला चालू करूया. हात हलवूया.
Let's start running. Shake your hands upside. Shake your hands. Side la. समोर. वरती. परत साइडला. समोर. शेक शेक 100%. पाय पुढे घ्या. जमेल तसं करा. पाठीमागच्या बाजूला. साइडला. ट्विस्ट करा. ट्विस्ट ट्विस्ट. जंपिंग जैक. Okay, running start. पूर्ण body shake करूया. Shake your head, hands, legs, whole body. Come on. आणि सावकाश. Relax. डोळे बंद. आहे तिथे उभे राहूया. स्थिर. संपूर्ण लक्ष श्वासावरती. Incoming breath energizes you. Outgoing breath relaxes you. सावकाश डोळे उघडूया. व्हेरी गुड. आता आपण नेक रोटेशन करूया. श्वास घेत मान पाठीमागे वरती बघा. श्वास सोडत मान खाली. लुक ऍट द फ्लोर आणि वरती छातीला टेकवा. परत श्वास घेत मान पाठीमागे वरती बघा. श्वास सोडत खाली. वन मोर टाइम. पाठीमागे. श्वास सोडत खाली. ओके. आता टर्न टू युअर लेफ्ट हँड साइड. डावीकडे बघा. परत समोर. परत उजवीकडे. अगदी सावकाश. कोऑर्डिनेट द मोमेंट विथ ब्रेथ. श्वास घेत परत डावीकडे. श्वास सोडत समोर. परत श्वास सोडत उजवीकडे. परत समोर. व्हेरी गुड. आता सावकाश तुमची मान डाव्या खांद्यावरती ठेवा आणि स्ट्रेच करा. राइट पोर्शन ऑफ द नेक स्ट्रेच झाला पाहिजे. सावकाश परत मान सरळ करा. आता उजव्या साईडला. उजव्या खांद्यावरती मान टेकवा. लेफ्ट पोर्शन स्ट्रेच होतोय. सर्व तणाव निघून जातो. परत सरळ करा. परत श्वास घेत मान पाठीमागे. श्वास सोडत खाली.
वरती छत्र टेकवा आणि अगदी सावकाश उजव्या साइडने रोटेशन स्टार्ट. अर्ध्या रोटेशन मध्ये श्वास आत, अर्ध्या रोटेशन मध्ये बाहेर. 5 times clockwise. Slowly rotate your mind. जागा कुठे प्लेन आहे काय? Last round. Now anti-clockwise, reverse direction. Last round. And relax. Answer. Very good. Shoulder rotation. खांदे फिरूया अगदी सावकाश. अर्ध्या रोटेशन मध्ये श्वास आत, अर्ध्या रोटेशन मध्ये बाहेर. Very good. Reverse, पाठीमागून पुढे. Relax. खांदे वर खाली करूया. श्वास घेत वरती, श्वास घेत खाली. Relax. Wrist rotation, हात समोर, हलक्या मुठी आणि मनगट फिरवूया. Clockwise, anti-clockwise, both sides. Very good. आता दोन्ही एका डिरेक्शन मध्ये. पुन्हा ऑपोजिट डिरेक्शन मध्ये. रिलॅक्स. आता हाताच्या मुठी एकदम जोरात आवळा, एकदम घट्ट पकडा, एकदम जोरात, एकदम जोरात हाताच्या मुठी जोरात आवळा आणि सोडून द्या. रिलॅक्स. परत एकदा एकदम जोरात मुठी आवळा, एकदम जोरात, एकदम जोरात सोडून द्या. व्हेरी गुड. हात समोर, वर खाली. परत हात बाहेर. रिलॅक्स. व्हेरी गुड. आता हात पाठीमागून, दोन्ही हात पाठीमागून पुढे करा 5 times. 1 2 3 4 5. पाठीमाग साईडला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दोन्ही हात वरती करा. एक हात पुढे, एक हात पाठीमागे. काल सांगितलेलं मी, आज जमलं पाहिजे. आता उजवा हात पुढे, डावा हात पाठीमागे. हा करा सगळेजण. अरे हे काय करताय, दोन्ही पुढे करतात काही लोक. दोन्ही पाठी करताय, एक पुढे एक पाठीमागे. जमलं पाहिजे. ओके का? परत वरती घ्या, वरती घ्या परत. आता डावा हात पुढे, उजवा हात पाठीमागे. कोऑर्डिनेट द मूवमेंट. इट्स व्हेरी सिंपल.
करा सगळेजण. अजून तसेच करताय. ओके, प्रॅक्टिस करा त्याशिवाय होणार नाही. ठीक आहे, आता स्ट्रेचिंग करूया. दोन्ही हात साईडला घ्या. हाताची बोटे, दोन्ही हाताचे बोटे आतल्या साईडला खेचायचं. स्ट्रेच करा, सोडायचं नाही. दोन्ही हात सरळ आतल्या बाजूला खेचूया. Hold, have a smile on your face. Enjoy stretching. आता हाताच्या बोटामध्ये अंतर घ्या, बोटे फाकवा आणि गोल. Yes, सोडायचं नाही. Come on. No pain is equal to no gain. Yes. आता पुढे पाठीमागे. सोडायचं नाही. And relax. Okay. Very good. आता आपण ताडासन करणार आहोत. दोन्ही साइडनं हात वरती घ्या, अगदी सावकाश. इंटरलॉक बोथ हँड्स. आणि वरती येऊ नका लगेच, थांबा. अगदी सावकाश वरती यायचंय तुमच्या चप्प्यांवरती, अगदी सावकाश. हा, स्लोली ब्रीथ इन, कम अप. अगदी सावकाश. अजून या वरती, अजून या. बॅलन्स युअर बॉडी, बॅलन्स. व्हेरी गुड. होल्ड करा. स्थिरम सुखम आसनम. श्वास घ्या, सोडा. होल्ड, have a smile. सावकाश खाली या. व्हेरी गुड. हात डोक्यांवर. परत पायात अंतर घ्या, 1 फूट ते 1.5 फूट. आणि तुमच्या डाव्या साईडला जावा. स्ट्रेच करूया डाव्या साईडला. ओके, स्ट्रेच टू युअर लेफ्ट हँड साइड. सरळ रेषेत जमेल तेवढं करा. अगदी सावकाश वरती या. उजव्या साईडला स्ट्रेच. श्वास घ्या, सोडा. होल्ड करा. हात पुढे दोन्ही पुश करा. परत श्वास घेत वरती या. श्वास सोडत रिलॅक्स. व्हेरी गुड. मस्त करताय. आता वृक्षासन करूया. उजव्या पायाने करूया. उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्यांवरती. श्वास घेत दोन्ही हात वरती घ्या. नमस्कार स्थिती. येस, ट्री पोस्चर, वृक्षासन. तुमच्या बॉडी मध्ये बॅलन्स तयार होतो हे आसन केल्यावर. बॅलन्स युअर बॉडी. व्हेरी गुड. एन्जॉय. असं दिवसभर थांबलो किती मस्त वाटेल ना. तपश्चर्याला बसलेलो आहे. अगदी सावकाश श्वास सोडत हात खाली घ्या, पाय खाली घ्या. व्हेरी गुड. दुसऱ्या पायाने करूया. पाय तुमचा डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा. दोन्ही साइडनं दोन्ही हात वरती. श्वास घे. नमस्कार स्थिती. आणि हात वरती खेचायचे दोन्ही हात. नमस्कार स्थिती. स्थिरम सुखम आसन. 20 सेकंद ऍक्च्युअली होल्ड करायला पाहिजे एक आसनामध्ये. मिनिमम 20 सेकंद. सावकाश श्वास सोडत खाली या. And relax.
व्हेरी गुड. पायामध्ये अंतर घ्या. आता हा प्रोसेस करणार आहोत. हा काल केलेला आपण हा प्रोसेस मी परत दाखवतो. तुम्ही उजव्या साईडला पाठी बघायचं, दोन्ही हात उजव्या साईडला पाठी आणि 1 2 3 म्हटलं की हा असं करायचं. हा डाव्या साईडला हात भिंतीला लागता कामा नये, त्यानुसार डिस्टन्स ठेवा दोन्ही साईडला, पुढे पाठीमागे एकमेकाला हात लावून लागू नका. हा चला हात उजव्या साईडला 1 2 3 हा. हात उजव्या साईडला 1 2 3 हा. अजून एकदा 1 2 3 हा. रिव्हर्स करूया आता. सर्वांनी सोबत करूया. डाव्या साईडला हात 1 2 3 हा. 1 2 3 हा. अजून एकदा 1 2 3 हा. व्हेरी गुड. आता त्रिकोणासन करूया. पायामध्ये अंतर, दोन्ही हात दोन्ही साईडला, अगदी सावकाश. त्यांना शक्य आहे त्यांनीच करा. उजवा हात तुमच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला टच करायचा. ओके, दोन्ही पाय स्ट्रेट राहतील, गुडघ्यांमध्ये वाकून नाही टच झाला तरी चालेल. व्यवस्थित खाली जायचं आणि वरती बघायचं. त्रिकोणासन असं झालं तरी चालेल, हात टच नाही झाला तरी चालेल. डावा हात वरती, डाव्या हाताकडे बघायचं. होल्ड करा. नो पेन इज इक्वल टू नो गेन. हॅव स्माइल. श्वास सोडत वरती या and relax. आता रिव्हर्स. डावा हात उजव्या पायाच्या अंगठ्याला टच करायचा, अगदी सावकाश, जेवढं जमेल ते. जिथेपर्यंत हात जातोय तिथेपर्यंतच घेऊन जावा. वरती बघायचं. हात थोडा वरती असेल तरी चालेल. सोडत वरती या and relax. Wonderful. परत हात कमरेवरती, कमर फिरवायची आहे, मान सरळ, दोन्ही पाय स्ट्रेट, गुडघ्यांमध्ये बेंड करू नये आणि अगदी सावकाश. हिप रोटेशन. व्हेरी गुड. अर्ध्या रोटेशन मध्ये श्वास आत, अर्ध्या रोटेशन मध्ये बाहेर. अपोजिट, विरुद्ध दिशा. चालू होतं. आता खालून वरतीपर्यंत हास्य योगा म्हणायचा. काय हास्य योगा. ठीक आहे. आणि दाखवतो वाटलं तर मी हा 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 काल केलेला. ठीक आहे, चला हात खाली. परत एकदा. लास्ट टाइम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हात कमरेवरती, उजवा पाय समोर, पाय वर खाली करा. बॅलन्स करा. अंगठ्याने रोटेशन, स्मॉल सर्कल्स, बोथ साइड्स. Eye straight, then bend, big circles, clockwise and anti-clockwise. Balance, kick. Very good. Reverse. खाली करा.
अंगठ्याने रोटेशन, Kids are like both sides, बेंड करा. रिलॅक्स. ठीक आहे, बसायचंय का? खूप वेळ झाला उभे आहोत. ठीक आहे, खुर्चीत बसूया. हा, आपला आवडता आसन, चेअर पोज. येस, खाली या. मी असं दाखवतो. एवढंच. मेक शुअर दॅट, एक लक्षात ठेवा, तुमच्या पायाचे गुडघे आहेत ते अंगठ्यांच्या पुढे नको, पायाच्या अंगठ्यांच्या पुढे नको. अगदी सावकाश खाली या. व्हेरी गुड. होल्ड करा. स्प्रिंग आहे, स्प्रिंग. चेअरला स्प्रिंग आहे. व्हेरी गुड. होल्ड करा, सोडू नका. परत थोडं खाली या. हात स्ट्रेट या. खाली होल्ड करा. हाफ स्माइल. होल्ड करा. ओके, खाली बसून घ्या. वंडरफुल. डोळे बंद करा. हात मांडीवर, तर हात आकाशाकडे. डोळे बंद. Observe the sensations in your body. Observe the sensations in your body. सावकाश डोळे उघडा. बटरफ्लाय. दोन्ही पाय शिराजवळ घ्या. And शेक करा दोन्ही साइडने. फास्ट, कम ऑन. यस, फास्ट फास्ट. स्पीड, स्पीड. स्लोली स्पीड कमी करा. ओके. आणि मान तुमची पाठी घ्या. श्वास घेत, श्वास सोडत. मान पुढे. नाक पायाच्या अंगठ्याला टच करायचा प्रयत्न करूया. 100%. जर्क देऊ नका. जेवढं जाता येईल खाली तेवढं जायचं. श्वास घेत खाली जायचा प्रयत्न करायचा. श्वास घेत सावकाश वरती या. मान सरळ करा. ओके, व्हेरी गुड. वंडरफुल. परत पालना करूया. उजवा पाय तुमच्या लेफ्ट आर्म्स वरती घ्या. दुसरा हात सपोर्टला आणि रोटेशन करा. पुढे पाठीमाग. व्हेरी गुड. रिलॅक्स. अवकाश खाली ठेवा. अपोजिट साइड. डावा पाय उजव्या हाताजवळ. Yes, very good. Reverse. पूर्ण रोटेशन.
रिलॅक्स. व्हेरी गुड. वज्रासन मध्ये या. वज्रासन मध्ये बसा. पहिल्यांदा गुडघ्यांवरती या. हात पाठीवर ठेवा आणि पाठी जावा आणि वरती बघा, जेवढं जमेल तेवढं. होल्ड करा, जमेल तसं करा. त्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी स्किप केलं तरी चालेल. सावकाश सरळ. व्हेरी गुड. आणि वज्रासन मध्ये बसा. त्यालाच वीरासन पण म्हणतात. हात मांडीवर तर हात आकाशाकडे. हे एकमेव आसन आहे, तुम्ही जेवणानंतर पण करू शकता, जेवल्यानंतर पण. ह्याच्याने पचन संस्था सुधारते. त्याचबरोबर शरीरामध्ये ऊर्जेचा एक प्रवाह असतो, तो एकदम स्ट्रेट राहतो आणि पाठीचा कणा ताठ राहतो. वज्रासन. ठीक आहे. तसंच आपण आता शिशु आसन मध्ये या. चाइल्ड पोज. अगदी सावकाश खाली या. कपाळ नाही टेकलं तरी चालेल. सपोर्टिव्हला तुमचे हात घ्या, दोन्ही हातावरती कपाळ असं टच करा तरी चालेल. दोन्ही हाताच्या अशा मुठी करायच्या. तिथे टच केलं तरी चालेल. शिशु आसन, चाइल्ड पोज. अगदी सावकाश. तसंच पोटावरती या. पोटावरती या. हात कमरेजवळ तर हात आकाशाकडे आणि वरती जमिनीवरती. अर्ध शलभासन विथ राईट लेग. उजवा पाय श्वास घेत 1 फूट ते 6 इंच वरती उचला. एकदम स्ट्रेट आणि खोल साधारण श्वास घ्या. 5. श्वास सोडत खाली. अर्धशलभासन विथ लेफ्ट लेग. पाठीमागून कोणतरी पाय खेचतंय. दोन्ही हाताच्या मुठी करा. पूर्ण शलभासन. दोन्ही पाय वरती एकदम स्ट्रेट. Enjoy the asana, enjoy the stretching. Sthiram Sukham Asanam. दोन्ही हात खांद्या अंदर. भुजंगासन. नाभी पासूनचा पुढचा पोर्शन वरती उचलायचा. आधी जमीन Cobra pose. Smiling cobras. सोडत अगदी सावकाश एक पोर्शन खाली घेऊया. छाती, मान, रिलॅक्स. दोन्ही हात समोर. आता आपण विपरीत शलभासन करणार आहोत.
सुपरमॅन पोज. पोटावरती यायचं, दोन्ही पाय दोन्ही हात वरती उचला, पाय स्ट्रेट. व्हेरी गुड. स्माइलिंग. मस्त वाटते असं आकाशात फिरायला. सुपरमॅन. होल्ड. सावकाश. रिलॅक्स. मकरासन. दोन्ही हात हनवटी खाली, दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही पाय बाहेरच्या साईडला, मान एका साईडला झुकले. मकरासन. मगर जशी विश्राम करते त्या आसनामध्ये आपण विश्राम करू. सावकाश तुमच्या उजव्या कुशीला वळा. टर्न टू युअर राईट हँड साइड. आणि दोन्ही हाताचा आधार घेत सावकाश पाठीवरती या. पाठीवरती झोपा, हात कमरेजवळ तर हात आकाशाकडे. आता आपण बोट पोस्चर करणार आहोत. नौकासन. दोन्ही हात दोन्ही पाय आणि मान तिन्ही सरळ एका रेषेत वरती उचलूया. यस. नौकासन. डोळे बंद राहतील आता. डोळे उघडू नका. पोटावरती ताण जाणवते, सोडू नका. होल्ड. श्वास घेत खाली या. परत श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यांमध्ये बेंड करा आणि पोटावरती खेचा दोन्ही हाताच्या आधारानं. अर्ध पवन मुक्तासन. नाक किंवा हलवटी त्या पायाच्या गुडघ्याला लागली. नाही लागली तरी चालेल. दुसरा पाय एकदम स्ट्रेट. श्वास घेत खाली या. श्वास सोडत परत डावा पाय पोटावरती खेचा दोन्ही हाताने. नाक किंवा हनवटी त्या पायाच्या गुडघ्याला लावा. दुसरा पाय स्ट्रेट. होल्ड करा. 4 ते 5 साधारण श्वास घ्या. सावकाश. रिलॅक्स. परत श्वास सोडत दोन्ही पाय आपल्या पोटावरती खेचायचं. पूर्ण पवन मुक्त आसन. नाक किंवा हनवटी दोन्ही पायांच्या मध्ये घेऊन जावा. मानेमध्ये पेन असेल तर मान जमिनीवरतीच ठेवा. सर्व पोटाचे विकार कमी होतात. थोडे पुढे पाठीमाग रोल करू. अगदी सावकाश. अगदीच्या कणाला मसाज देते. रिलॅक्स. व्हेरी गुड. व्हेरी गुड. हात कमरेजवळ तर हात आकाशाकडे.
कमरेजवळ तळहात आकाशाकडे, दोन्ही पायामध्ये अंतर ठेवा, मान एका साईडला झुकलेली, कोणत्याही एका साईडला. पूर्ण विश्राम करायचा आहे. पूर्ण विश्राम करूया. पूर्ण विश्राम करूया. पूर्ण विश्राम करूया. सावकाश आपल्या उजव्या कुशीला वळूया. जे पाठीवरती झोपलेत ते आपल्या उजव्या कुशीला वळतील. दोन्ही हाताचा आधार घेत सावकाश उठून बसूया. दोन्ही हाताचा आधार घेत सावकाश उठून बसूया. डोळे बंदच राहतील. हात मांडीवरती, तळहात आकाशाकडे. सावकाश डोळे उघडूया. अगदी सावकाश, काही गडबड न करता. गुड. छान वाटते सर्वांना? ओके, ठीक आहे. तर आपण आता प्राणायाम करूया. ठीक आहे. 3 दिवस आपण आता बघतोय. काल नवीन एक प्राणायाम शिकलो, शीतली प्राणायाम. त्याच्या अगोदर 2 दिवस कोणतं प्राणायाम शिकलो? नाडी शोधन प्राणायाम आहे, भांबरी प्राणायाम. ठीक आहे. तर प्राणायाम पण खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. आपल्या बॉडीमध्ये एक ऊर्जा देण्याचं काम करतं प्राणायाम. ठीक आहे. तर सुरुवात आपण आज करूया भांबरी प्राणायामापासून. तर दोन्ही हाताचे अंगठे कानामध्ये, हाताने डोळे बंद करा आणि हू आवाज करायचा आहे. श्वास घ्या.
परत श्वास घ्या. कंटिन्यू चालू ठेवा. 5 राउंड्स कंप्लीट करा आपल्या गतीनं. सावकाश या राऊंड नंतर रिलॅक्स करा. डोळे बंद राहतील, डोळे उघडू नका लगेच. हात मांडीवर, तळहात आकाशाकडे. सावकाश डोळे उघडा. आता आपण शीतली प्राणायाम करूया. ते शरीरामध्ये किंवा तुमचं पूर्ण संपूर्ण शरीर शीतल बनवतं. शीतली प्राणायाम. तर तुमची जीभ आहे ना, ते स्ट्रॉच्या शेप मध्ये करायची आणि श्वास आत घ्यायचा. परत तोंड बंद करायचं आणि थोडा वेळ होल्ड करून नाकाने श्वास सोडून द्यायचा. हा, ठीक आहे. सर्वांनी तुमची जीभ बाहेर काढा आणि स्ट्रॉच्या शेप मध्ये करा. श्वास आत घ्या. तोंड बंद, होल्ड करा, सोडा. परत सेकंड राउंड कंटिन्यू करा तुमचं. 3 राउंड करायचे. लास्ट राउंड. डोळे बंदच राहतील, डोळे उघडू नका आता. आता आपण नाडी शोधन प्राणायाम करणार आहोत. डावा हात चिन मुद्रेमध्ये, डाव्या हाताचा अंगठा, अंगठ्याजवळचं बोट जेंटली टच करा. चिन मुद्रा म्हणायचं त्याला. डावा हात चिन मुद्रेमध्ये, उजव्या हाताच्या अंगठ्याजवळची 2 बोटे दोन्ही भुवयांच्या मध्ये. डोळे उघडून बघायची काही आवश्यकता नाहीये, समजते सगळं. आपण 2 दिवस प्रॅक्टिस केलेलं आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याजवळची 2 बोटे दोन्ही भुवयांच्या मध्ये. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीनं श्वास आत घ्या. खोल संथ श्वास. डावी नाकपुडी बंद करा दोन्ही बोटांनी. उजव्या नाकपुडीनं सोडून द्या. परत उजव्या नाकपुडीनं श्वास आत. परत डाव्या नाकपुडीनं सोडून द्या.
कंटिन्यू तुमच्या गतीनं चालू ठेवा. डावा हात चिन्ह मुद्रेमध्ये, उजव्या हाताच्या अंगठ्याजवळची दोन बोटे दोन्ही भुवयांच्या मध्ये. एका नाकपुडीनं श्वास आत घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीनं सोडून द्यायचा. कंटिन्यू खोल संथ श्वास. चालू ठेवा. या राऊंड नंतर डाव्या नाकपुडीनं श्वास सोडत रिलॅक्स करूया. डोळे बंदच राहतील. शरीरामध्ये ज्या पण संवेदना निर्माण झालेल्या आहेत आता आपण ध्यान करणार आहोत. डोळे बंद राहतील. ध्यान करायच्या अगोदर आपण 3 वेळा ओंकारचं उच्चारण करूया. ओम साठी श्वासात
ओ परत श्वास आत. ओ परत श्वास आत. ओ पाठीचा कणा ताठ, खांदे रिलॅक्स. एक साधारण श्वासात आणि बाहेर. अपने परिसर में जो भी आवाजें हो रही है उसके प्रति सजग हो जाओ. Noise of traffic, noise of people talking, noise of birds, सभी आवाजों का स्वीकार करें. Be in harmony with your surroundings. परिसर से एकरूप हो जाओ. एक साधारण श्वासात आणि बाहेर. Become aware of your physical body. अपने शरीर के प्रति सजग हो जाओ. अपना शरीर ईश्वर से मिला हुआ एक वरदान है, एक अनमोल देन है. अपने शरीर का आदर करें, सम्मान करें.
Become aware of your legs. Thighs. Stomach and navel region. Chest. Right hand, right shoulder. Left hand, left shoulder. Throat. Face. And whole body. एक साधारण सांस अंदर और बाहर. Become aware of your thoughts. अपने विचारों के प्रति सजग हो जाओ. सभी विचारों का स्वीकार करें. पॉजिटिव थॉट्स, नेगेटिव थॉट्स. Do not resist the thoughts. Be in harmony with your thoughts. Be in harmony with your thoughts.
एक साधारण सांस अंदर और बाहर। बिकम अवेयर ऑफ योर फीलिंग्स। अपने भावनाओं के प्रति सजग हो जाए। आप ही आनंद हो, आप ही शांति हो। ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय। लोका समस्ता सुखिनो भवन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। Become aware of your feelings. Become aware of your thoughts. Become aware of your physical body. Become aware of your surrounding.
एक साधारण श्वासात बाहेर and with big smile on your face काय म्हणलं और बड़ी मुस्कान के साथ और बड़ी ती अजून लय घाम 2 वर्ष slowly and gradually ते 8 महिने यशदाचं ट्रेनिंग आहे you may तिथनं मग त्यांना ते प्रोबेशन 2 वर्ष देणार कुठल्या Jai Gurudev. ते कसं आहे त्यांच्या ह्याच्यावर असतं कुठं द्यायचं Good. तवर नाही ते वर काका म्हणजे ते वरालाच काढणार Feeling fresh. हो मस्त वाटते ना सगळ्यांना. उशिरा जाणार 1 वर्ष Wow. Great. तर आज आपण योग दिना दिवशी आपण भरपूर प्रकारचे आसनास केले, प्राणायाम केलं, ध्यान केलं. त्याच्यामुळे शरीरामध्ये एक वेगळी ऊर्जा तयार होते. यु नो ऑल द टाइम यू फील फ्रेश. सप्टेंबर का ऑक्टोबर आणि मनाची स्थिती कशी आहे, एकदम शांत आहे ना, विचार कमी आहे. ह्या मनाच्या स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही कोणतेही काम करता ते काम पूर्णपणे सत्कारणी लागतं. जास्त एफर्ट द्यायला लागत नाही. हा हे लक्षात ठेवा. जास्त एफर्ट द्यायला लागत नाही. एफर्टलेसली वर्क होऊन जातं तुमचं. आणि when you start to do the pranayam, yoga, meditation daily, whole day you feel fresh. संपूर्ण दिवस तुमचा आनंदी जाणार. संपूर्ण दिवस तुमचा उत्साहात जाणार. आणि ह्या उत्साहात आनंदीने कुठलंही काम केलं तर इझिली काम होणार. आणि हेच उद्या आपलं शैक्षणिक वर्ष चालू होतंय, तर हाच उत्साह, हाच हीच एनर्जी घेऊन आपण काम करूया आणि एक मस्त कॉलेज बनवूया. असा एक संकल्प घेऊया आपण सगळे आज योग दिना दिवशी. What do you say? चालेल ना? एकदम मस्त काम करूया सगळ्यांना. सब साथ मिलके आगे बढ़ेंगे. एकदम मस्त टीम वर्क न काम करूया. हीच एनर्जी ठेवायची, लक्षात ठेवा. वंडरफुल. आणि आणखीन एक मेसेज सांगतो मी. आज ग्रहण आहे. सूर्यग्रहण आहे, सगळ्यांना माहित असेल. तर थोडक्यात ग्रहण म्हणजे काय असतं, जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात ना, त्यावेळी एक वेगळी ब्रह्मांडीय ऊर्जा प्रतीत होते. एक ब्रह्मांडीय ऊर्जा प्रतीत होते, तिला ग्रहण म्हणतात. ह्या ग्रहणाच्या वेळेमध्ये आजचं जे टायमिंग आहे 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत, 1:30-2 वाजेपर्यंत, तर ह्या ग्रहणाच्या वेळेमध्ये जेव्हा तुम्ही चॅन्टिंग आणि मेडिटेशन करता, त्याचे खूप चांगले आउटपुट मिळतात तुम्हाला. मॅक्सिमम रिझल्ट मिळतात तुमच्या लाईफमध्ये. तर तुम्ही ओम नमः शिवाय चॅन्ट करू शकता. ओम नमः शिवाय हे पण चालेल, किंवा हनुमान चालीसा आज आम्ही करणार आहे 11 नंतर, ते पण तुम्ही चॅन्ट करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही ध्यान पण करू शकता. जे आपण ध्यान केलं तसं बसून ध्यान पण करू शकता. इतकं सुंदर आहे. तर आज 10:30 ते 1:30 ह्या दरम्यान ग्रहण आहे. आणि शक्यतो 1 तास अगोदरच, 1.5 तास 1 तास अगोदरच तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. त्यामुळे तुमचं डायजेशन होईल, ते खाल्लेलं फूड डायजेस्ट होईल. मग तुम्ही ध्यान आणि काहीतरी चॅन्टिंग करू शकता. त्यानंतर मग ग्रहणाची वेळ संपल्यानंतर आंघोळ करा and you can have your lunch. नंतर तुम्ही तुमचं जेवण करू शकता 1:30 नंतर आंघोळ करून वगैरे. ठीक आहे, बघा जसं तुम्हाला कन्व्हिनियंट वाटते तसं. ठीक आहे. आणि शेवटी मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने सर, विद्या पाटील मॅडम फिजिकल एज्युकेशन डिपार्टमेंट, चव्हाण सर स्पोर्ट्स, टेकाळे सर, त्याचबरोबर विलास चव्हाण सर ज्यांनी खूप टेक्निकल सपोर्ट केला, त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांनी मला ही संधी दिली. तुमचे पण सर्वांचे आभार, तुम्ही सर्व लोकांनी अटेंड केला. आणि थँक्यू व्हेरी मच. शेवटी एवढेच बोलल. सर्वांना परत योग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मी चव्हाण सरांच्याकडे हँड ओव्हर करतो.
साहेब जॉईन झाले. धन्यवाद खोत सर. अत्यंत सुंदर प्रात्यक्षिक या योग दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये आपण प्रदर्शन केलं. धन्यवाद. यानंतर आजच्या या वेबिनारच्या निमित्तानं उपस्थित असणारे या वेबिनारचे अध्यक्ष मनोगत व्यक्त करणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजमाने साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या वेबिनारच्या निमित्तानं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राजमाने साहेब. आज आंतरराष्ट्रीय योग दिन या निमित्ताने 3 दिवसाचं जे वेबिनार प्राध्यापक धनाजी खोत सर यांनी जे संपन्न केलं त्याबद्दल धनाजी खोत सरांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतोय. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मी आपणा सर्वांना शुभेच्छा देखील देतोय. गेली 3 दिवसामध्ये खोत सरांनी योग केल्यामुळे होणारे फायदे किंवा योगामुळं आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होते, आपलं मन प्रसन्न होतं, आपल्याला काम करण्यासाठी शक्ती मिळते, इत्यादी फायदे त्यांनी आपल्याला सांगितले. त्याचा निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये फायदा होईल. खास करून मी सांगेन की गेली 3 महिने आपण कोरोनाशी लढतो आहोत. हे लढत असताना आपल्या शरीरामधील इम्युनिटी वाढवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या घरामध्ये आपल्या सोयीनुसार योगा करीत होती आणि कोविड-19 ला फाईट करण्यामध्ये हे योगा त्या प्रत्येक व्यक्तीला निश्चितपणे फायदेशीर झालेला आहे. महाविद्यालयामध्ये मी देखील ठरवतोय की वर्षभर अशा पद्धतीचे काही अभ्यासक्रम आपल्याला विद्यार्थ्यांच्यासाठी करता येतील का, त्या दृष्टीने उद्या महाविद्यालय सुरू झाल्यानंतर आपण चर्चा करू आणि निश्चितपणे विद्यार्थ्यांना देखील योगाचे काही अभ्यासक्रम सुरू करता येतील का यासाठी आपण प्रयत्न करूया. गेली अनेक वर्ष पाहतोय प्राध्यापक धनाजी खोत सर योगाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील असतात. याही पुढच्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांचं काम पुढे न्यावं. महाविद्यालय त्यांना निश्चितपणे मदत करेल. हे वेबिनार आयोजित करण्यासाठी धनाजी खोत सर असतील, प्राध्यापिका विद्या पाटील मॅडम असतील, प्राध्यापक चव्हाण सर असतील, यांनी विशेष परिश्रम घेतले. विलास चव्हाण असेल, त्यांना मदत केली. या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू. सर, आपण अध्यक्ष मनोगत केला त्याबद्दल आपले हार्दिक आभार. यानंतर मी या ठिकाणी आपणासमोर या वेबिनारच्या निमित्तानं आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. दिनांक 19, 20 आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून या 3 दिवसामध्ये महाविद्यालयाच्या जिमखाना विभाग, NSS विभाग आणि NCC विभागाच्या वतीने योग दिनाच्या निमित्तानं ही जी वेबिनार आयोजित केली होती, या वेबिनारसाठी जे रिसोर्स पर्सन लाभलेले होते की ज्यांनी या 3 दिवसामध्ये आपणा समोर योगाची प्रात्यक्षिक करून दाखवली, ते आमच्याच महाविद्यालयातील जे योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील असणारे आमचे सहकारी मित्र प्राध्यापक धनाजी खोत सर यांनी या वेबिनार मध्ये सुंदर अशी प्रात्यक्षिक करून दाखवली आणि आपणा सर्वांना मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आणि जिमखाना विभागाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच ही वेबिनार, हा उपक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि नेहमीच आमच्या पाठीवर हात ठेवून आम्हाला लढण्यास सज्ज ठेवणारे या महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे प्रेरणास्थान सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राजमाने साहेब यांचेही मी विशेष हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांनी या वेबिनारच्या निमित्तानं आम्हास मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांची हार्दिक आभार. तसेच ही वेबिनार आयोजित करण्यामध्ये ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल गायकवाड सर असतील, तसेच महाविद्यालयाचे फोटोग्राफर विलास चव्हाण असतील,
यांचीही मी आभार व्यक्त करणार आहे. तसेच ही वेबिनार आयोजित करण्यासाठी महाविद्यालयातील सर्वच सेवक, प्रशासकीय सेवक यांचंही आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचंही मी हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच जिमखाना विभाग प्रमुख प्राध्यापिका विद्या पाटील मॅडम, NSS विभाग प्रमुख प्राध्यापक संजय पाटील सर, अभय पाटील सर, NCC विभाग प्रमुख महाजन सर यांचेही मी या वेबिनारच्या या समारोप प्रसंगी आभार व्यक्त करतो. तसेच ही वेबिनार आयोजित करण्यामध्ये ज्या काही ज्ञात अज्ञात व्यक्तींचा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे त्या सर्वांचं मी या वेबिनारच्या निमित्तानं हार्दिक आभार व्यक्त करतो. सर्वांना या वेबिनारच्या निमित्तानं शेवटी या 6व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि ही वेबिनार माननीय अध्यक्ष डॉक्टर राजमाने साहेब यांच्या परवानगीने या ठिकाणी संपन्न झाली अशी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर. थँक्यू.